आंबेडकरवादी संघटनेचे अध्यक्ष बुद्धभूषण शिंदे सर आणि कोऑर्डिनेटर बिपिन कदम सर या काही दिवसांपूर्वीच भेट दिली होती आणि आपण त्यांच्याकडून आढावा घेतला होता त्यांच्या संघटनेच्या कामाचा। आणि आज आपण या संघटनेच्या फायनल मीटिंगमध्ये म्हणजे जेव्हा 6 डिसेंबर जवळ येत असतो त्याच्या 2-3 महिन्याआधी यांचे जे अरेंजमेंट आहे ते सुरू होत असते आणि जेव्हा शेवटचा जो रविवार असतो 6 डिसेंबरच्या आधी त्या दिवशी त्यांची एक फायनल मीटिंग होते आणि त्यामध्ये सर्व जे संघटक आहेत ते येतात आणि त्यांना एक सूचना दिल्या जातात। त्या कार्यक्रमाचा पूर्ण त्यांना आढावा दिला जातो। त्या मीटिंगमध्ये काय डिस्कस झालं? आजच्या मीटिंगमध्ये जी 2 महिन्यापासून जी तयारी सुरू झालेली त्या तयारीचा आज सांगता समारोप होता असं म्हणायला काही हरकत नाही आहे। ही तयारी आज कशा प्रकारे झालेली आहे हे आज आपण इथे सर्वांपर्यंत पोहोचवलेलं आहे। त्यावेळी तुम्हाला 6 डिसेंबरला कशा प्रकारे यायचं आहे आणि 6 डिसेंबरचं दिवसभराचं नियोजन कसं असेल आज हे आपण ह्या बैठकीमध्ये सर्वांना सांगितलेलं आहे। आणि किती संघटक उपस्थित होते, किती लोकांनी इनिशिएटिव्ह जास्त दाखवला? आज जवळजवळ एक 150 ते 200 संघटक होते। हे प्रातिनिधिक स्वरूपात होते कारण सर्वांना येणं शक्य नसल्यामुळे की प्रत्येक विभागातून जो प्रतिनिधी प्रमुख होता तो ह्या आजच्या मीटिंगला उपस्थित होता। सर, मग तुम्हाला काय वाटतं की ह्या वर्षीचा जो 6 डिसेंबरचा महापरिनिर्वाण दिवस आहे प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं व्हायला हवं, प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळ्या सुधारणा व्हायला हव्यात, यासाठी संघटक प्रयत्नशील असते। तर यावर्षी तुम्ही काय नवीन उपाययोजना सुरू केल्यात गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनने? गेल्या वर्षीच्या कंपॅरिझनमध्ये ह्यावेळेस आम्ही असं सुचवलं की ज्या खाऊ वाटप करणाऱ्या गाड्या येतात, ज्या ओला खाऊ वाटप केला जातो त्या सर्व संस्थांचे नंबर आम्ही गेल्या वर्षी घेतले होते आणि त्यांच्यापर्यंत आम्ही 1 to 1 पोचलो, त्यांना माहिती दिली। आपलं जे पत्रक जसं गेल्या वेळेस मी आपल्याला सांगितलं होतं की आम्ही एक पत्रक बनवलेलं आहे आणि त्या अशा सगळ्या संस्था संघटना आहेत त्यांना आम्ही आव्हान केलं की तुम्ही ओला खाऊ न देता, म्हणजे ओला खाऊ हा प्रवासामध्ये आंबला जातो, शिळा होतो आणि लोक तो खाऊ तिथेच हातात घेतात, पण काहींना ते मग शिळं अन्न असेल तर ते तिथल्या तिथे टाकलं जातं। अशा अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून आम्ही सुका खाऊ देण्यावरती भर करण्याचा मी त्यांना प्रयत्न केलेला आहे, सगळ्यांना विनंती केलेली आहे आणि बहुतेक सगळ्या संस्थांनाही ते आवडलं आणि त्यांनीसुद्धा ते मान्य केलं आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये बदल करू। तुमच्या संघटनेचा जो उद्देश आहे तो तुम्हाला कितपत साध्य होताना दिसतंय? जर आम्ही आता पाहिलं तर हे आता आमचं जर लॉकडाऊनचं वर्ष जर सोडलं तर हे 8वं वर्ष आहे। दरवर्षी आम्ही हा उपक्रम राबवतो, प्रत्येक आपल्या समाज बांधवांशी आम्ही संलग्न होतो, त्यांच्यापर्यंत आमच्या संस्थेची आणि संस्थेच्या ध्येय उद्दिष्टांची माहिती देत असतो की आम्ही ते का आहोत, आम्ही आहोत हे आपल्यासाठी आहोत। आपल्याला जे लागणारं गालबोट आहे ते गालबोट पुसरून जावं हा त्यामागचा गाभा होता आणि आम्हाला आता गेले 3-4 वर्ष तो वर्तमानपत्रातून सुद्धा आढळतो की म्हटलं जातं, पूर्वी जे म्हटलं जायचं की ही आंबेडकरी अनुयायी येतात आणि पूर्ण हा आमचा परिसर अस्वच्छ करून जातात, पण आता गेल्या 3-4 वर्षामध्ये आपल्याला त्यांचा जो अभिप्राय असतो वर्तमानपत्रांमधला तो तुम्हाला बदललेला दिसेल। त्यामध्ये खास करून आम्ही आंबेडकरवादीचं नाव घेतलं जातं आणि सांगितलं की हा परिसर स्वच्छ ठेवण्यामागे जशी शासकीय यंत्रणा आहेत पण त्याचबरोबर लोकांना त्याचं महत्त्व पटवून देणारी ही एक यंत्रणा आहे जी आम्ही आंबेडकरवादी त्या ठिकाणी काम करते। आणि सर, आपल्याला जे अनुयायी पाहत आहेत त्या अनुयायांना तुमचं एक आव्हान? जेवी माझं ह्या व्हिडिओच्या मार्फत मी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की आपण ज्यावेळी चैत्यभूमीला येत असाल त्यावेळी इथे कोणत्याही खाऊच्या रांगेत न उभं राहता तुम्ही स्वतःचा खाऊ आपल्यासोबत ठेवावा। किमान आज बाबासाहेबांच्या पुण्याईने आज आपण एवढे तरी सक्षम आहोत की आपण आपल्या एका दिवसाची जो खाऊ आहे त्याचा खर्च उचलू शकतो। त्यामुळे जो खाऊ आणलेला असतो हा मुंबईच्या बाहेरील लोकांसाठी असतो। त्यामुळे मुंबईतील लोकांना माझं आव्हान आहे, मुंबईजवळील लोकांना माझं आव्हान आहे की या खाऊच्या रांगेत तुम्ही तुमच्या मुलांना उभे राहू नये। हा खाऊ ज्यांच्यासाठी आणलेला आहे मुंबई बाहेरील लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचला जावा। आणि त्याचबरोबर खाऊ वाटप करणाऱ्या संस्थांना सुद्धा आमचा एक संदेश आहे की आपण जो खाऊ आणत असतात खूप काळजी असतं, त्याच्यामध्ये खूप प्रेम असतं, पण जो तो ओला खाऊ असतो हा लवकर खराब होण्याची शक्यता असते, ऊनही खूप जास्त असतं। त्यामुळे आम्ही आपल्या ह्या व्हिडिओमार्फत आवाहन करतो की आपण जास्तीत जास्त सुका खाऊ आणावा, कारण ज्याचा जो काळ आहे तो जास्त काळ टिकणारा असतो आणि तो ज्यांच्यासाठी तुम्ही आणलेला असतो त्यांना परतीच्या प्रवासासाठी तुम्ही ते सर्व अनुयायी वापरू शकतात। एवढं आवाहन आम्ही आमच्या संघटनेतर्फे आपल्या व्हिडिओद्वारे करत आहोत। सर, तुमचं एक शेवटचं आव्हान? माझंही आव्हान तेच आहे की जी आपली आंबेडकरी अनुयायी येतात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी
त्यांनी आपल्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिकवण जी आहे, जे आपण त्याला म्हणतो शिस्त संयम, तो तुम्ही पाळा. आणि हा दिवस आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे, त्याला जत्रेचं स्वरूप देऊ नका, हेच मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो. चला तर मग 6 डिसेंबरला महामानवाला अभिप्रेत असणारे अभिवादन करूया. आपल्याला दिलेले जाणाऱ्या सर्व नित्य नियमांचे पालन करूया. आणि हीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रद्धांजली असेल की आपण कोणताही गोंगाट न करणं, कोणत्याही नियमांचं उल्लंघन न करणं. बघा, कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आहे, कायद्याचं पालन करणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आहे. आणि जर तुम्ही चैत्यभूमीला येताना त्या नियमांचं आणि त्या कायद्यांचंच पालन करत नसाल, मग त्या अभिवादनाला काही अर्थ नाही. जर बाबासाहेबांनी जे सांगितलंय त्या प्रकारे आपण वागलो तर बाबासाहेबांना एक खऱ्या अर्थाचं अभिवादन होईल. आणि मला खात्री आहे की आपण सर्वजण असंच अभिवादन यावर्षी करूया. आणि 6 डिसेंबर हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. हे लक्षात ठेवून महापरिनिर्वाण दिवस हे लक्षात ठेवूनच आपण या 6 डिसेंबरला वागूया. आणि महापरिनिर्वाण दिना दिवशी बाबासाहेब आपल्याला सोडून गेले होते, तर ते दुःख आहे आपल्याला. आणि त्या दुःखासाठी आपण तिथे चैत्यभूमीला जात असतो. आणि हे लक्षात ठेवूनच तुम्ही यावर्षी चैत्यभूमीला व्हिजिट करा आणि बाबासाहेबांना अभिप्रेत असणारे अभिवादन करा. जय भीम. जय भीम. जय